नमस्कार मित्रमैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटरफ्लाय बो किंवा बटरफ्लाय पिन कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर आता आपण सुरुवात करूयात। इथे मी 4 चौकोन घेतलेले आहेत। यांची लांबी आणि रुंदी 4 इंच आहे, म्हणजे सारखंच आहे। आता याच्यानंतर अगोदर मी 2 घेणार आहे। या 2 मध्ये आपल्याला या पद्धतीने फोल्ड द्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने। आणि यानंतर इथे मी सुई लावून घेत आहे, कारण हे सिल्क फॅब्रिक असल्यामुळे ते निसटून जाते, तर ते तसंच राहावं, जोडून राहावं म्हणून। आता 1.5 इंचावर इथे मी मार्किंग करत आहे दोन्ही साइडला, आणि दोन्ही पॉइंट आपल्याला सर्कल शेप मध्ये जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने। आणि याला कट करायचं आहे। तर हे कट केल्यानंतर आपला सर्कल शेप पूर्णपणे तयार होईल। अगदी स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। आता याच्यानंतर काय करायचं आहे बघा, वरच्या दिशेला दोन्ही सर्कल जे आहेत, पहिल्यांदा एका सर्कलला या पद्धतीने मी करून घेतलेलं आहे। आता हे सिल्क फॅब्रिक असल्यामुळे ते तसंच राहणार नाही, ते पुन्हा सरळ होईल, म्हणून मी इथे पिन किंवा टाचण तुम्ही लावून घेऊ शकता। तर आता दुसरा जो आहे सर्कल, त्याला देखील मी तसंच करून घेत आहे। आणि आता दोन्ही बघा आपल्याला उलटे ठेवायचे आहेत, म्हणजे पिनची साइड वर आली पाहिजे, आणि सर्कल शेपमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात, या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे संपूर्ण सर्कल शेपला। संपूर्ण सर्कल शेपला नाही म्हणता येणार, जिथे आपण पिन लावलेला आहे तो भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे। आता शिलाई टाकल्यानंतर जो सर्कल शेप आहे, जिथे आपण शिलाई टाकली तिथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत। म्हणजे काय होईल की आपण ज्यावेळेस सरळ करू त्यावेळेस ते व्यवस्थित सरळ होईल, म्हणजे कुठे फोल्ड राहणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत, आणि शिलाईवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता ह्याला सरळ ओपन करायचं आहे, जिथे आपण फोल्ड दिलेला होता, पिन लावलेली होती तिथून। तर अशा पद्धतीने याला सरळ करून घ्यायचं आहे। बटरफ्लाय बनवण्यासाठीचा हा एक पहिला पार्ट आहे, जो आपला इथे तयार झालेला आहे। तुम्ही हे सरळ करण्यासाठी एखादी पिन वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जे काही टोकदार वस्तू असेल त्याने हे सरळ करू शकता। आणि हे आता आपण बाजूला ठेवणार आहोत। आता दुसरे जे 2 आहेत स्क्वेअर, त्याला घ्यायचं आहे, आणि आता याला देखील एका कोपऱ्यातून आपल्याला या पद्धतीने फोल्ड द्यायचा आहे, जसा आपण सर्कलला दिला होता। आता याला देखील इथे मी पिन लावून घेत आहे, फोल्ड आपले जे आहे ते तसेच राहावेत म्हणून। आता जसं मी मागाशी सर्कलसाठी केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला पिनची बाजू वरच्या दिशेला, आणि दुसरी जी बाजू आहे पिनची ती खालच्या बाजूला। आता यानंतर या पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। जशी आपण सर्कलला सर्कल शेपमध्ये शिलाई टाकली, जो भाग ओपन होता पिन लावलेला त्याला शिलाई टाकायची नाहीये, सेम अगदी इथे देखील तसंच करायचं आहे। जिथे पिन लावलेली आहे तो भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे, म्हणजे शिलाई टाकायची नाही, आणि या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे। आता शिलाई टाकून झालेली आहे। यानंतर आपल्याला या पद्धतीने जिथे शिलाई टाकलेली आहे त्याचे जे कोपरे आहेत तिथे कट द्यायचा आहे। कट शिलाईवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, आणि आपल्याला या पद्धतीने बाजूला देखील कट्स द्यायचे आहेत। तुम्ही नॉचेस दिले तरी चालतील, म्हणजे काय होतं की आतली बाजू बाहेर काढताना जे स्क्वेअर शेप आहे ते व्यवस्थित आपला प्रॉपर स्क्वेअर शेपमध्ये येतं। थोडा तुम्हाला इथे पिनचा किंवा टोकदार वस्तूचा वापर करावा लागेल, जे कोने आहेत, कोपरे आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी। तर आता इथे माझ्याकडे पेन्सिल आहे, त्या पेन्सिलच्या सहाय्याने मी इथे जे कोने आहे ते मी सरळ करण्याचा प्रयत्न करत आहे। तुमच्याकडे दुसरी कुठली टोकदार वस्तू असेल तिचा वापर तुम्ही करू शकता। जास्त टोकदार वस्तू घ्यायची नाही आहे, नाहीतर कोण्यांमध्ये फाटण्याची शक्यता आहे यासाठी। तर या पद्धतीने इथे मी कोने जे आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे। आता दोन्ही पार्ट इथे तयार झालेले आहेत।
यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यांचं जे सेंटर पॉईंट आहे ते दोघांचं काढायचं आहे. तर आता जो सर्कल आहे त्याला या पद्धतीने फोल्ड द्यायचा आहे आणि त्याचं सेंटर लाईन इथे मी काढून घेत आहे. स्क्वेअरला देखील त्याच पद्धतीने फोल्ड द्यायचा आहे आणि सेंटर लाईन काढून घ्यायची आहे. या सेंटर लाईनमुळे काय होतं की आपल्याला जी शिलाई टाकायची आहे ती बरोबर प्रॉपर दोन्ही साईडला जे भाग आहेत ते एकसारखे येतात, कमी जास्त होत नाही. आता या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी अतिशय सोप्या पद्धतीने जात आहे आणि या पद्धतीने आपल्याला फोल्ड देत जायचं आहे. तर जी सेंटर लाईन आहे तिला गृहीत धरून आपल्याला ज्या चुन्या आहेत त्या पाडत जायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपलं दिसेल. आता इथे तुम्ही सुई धाग्याने किंवा स्टिचही करू शकता मशीनवर. तर आता इथे मी सुई धाग्याचा उपयोग करत आहे आणि मध्ये याला मी असं टाका टाकून घेत आहे. या पद्धतीने तुम्ही टाका देखील टाकू शकता, म्हणजे ते टाईट आणि व्यवस्थित बसेल, सुटणार नाही. तर आता इथे हा जो पार्ट आहे तो इथे रेडी झालेला आहे. सेम वरचा देखील जो स्क्वेअर पार्ट आहे त्याला देखील आपल्याला याच पद्धतीने फोल्ड देत जायचं आहे आणि इथे देखील शिलाई टाकायची आहे सुईने. तुम्ही हे मशीनवर देखील करू शकता. तर आता इथे मी सुईचा वापर करून हे करून दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. मशीनवर ते पटकन होईल, पण हाताने केलं तर काय होतं की ज्यांच्याकडे मशीन नाही आहे त्यांच्यासाठी हे सोयीस्कर पडेल. तर अशा पद्धतीने आपले दोनही पार्ट इथे तयार झालेले आहेत. आता जे दोनही पार्ट आहेत ते आपल्याला जी सुई आहे त्याच सुईने आपल्याला पुन्हा अटॅच करायचे आहेत, पुन्हा टाका टाकायचा आहे. तर टाका टाकत असताना दोन्ही असे व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत. मी पुन्हा बघा कशा पद्धतीने याला धाग्याने टाका टाकत आहे. यामुळे काय होतं की हे व्यवस्थित बसतं आणि सेंटरलाच याची जी गाठ आहे ती बसते. तर अशा पद्धतीने हे दोनही पार्ट जे आहेत ते एकमेकांना जोडून झालेले आहेत. तर हे दिसताना आत्तासुद्धा छानच दिसते. आता मध्ये आपल्याला याला एक लेस तयार करून ती लावायची आहे, जेणेकरून याची जी फिनिशिंग आहे ती आणखीन छान येते. तर आता त्याच्या आधी काय करायचं आहे की याच्या ज्या दोन्ही पाकळ्या आहेत वरची आणि खालची, तर ह्याला थोडीशी गाठ मारायची आहे, म्हणजे हे व्यवस्थित एकत्र जोडलं जातं आणि जो फूल आहे तो आणखीन छान दिसतो. तर या पद्धतीने मी अगदी एक एकच टाका इथे टाकलेला आहे. तर दोन्ही बाजूला आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे बटरफ्लाय फ्लॉवर आहे, फूल आहे, ते इथे तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर इथे आपल्याला लेस करायची आहे. तर मी कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला आहे, ब्लॅक कलरची एक स्ट्रीप घेतलेली आहे. स्ट्रीप तुम्ही लेंथला छोटीच घ्या, कारण आपल्याला जास्त मोठी लागत नाही. फार फार तर तुम्ही 3 ते 4 इंच घेतली तरी चालेल, कारण आपल्याला जास्त मोठं नाही. आता मी जरा थोडी मोठी घेतली आहे, पण याच्यातूनही ती कट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आता मी सुईच्या साहाय्याने जी लेस आहे, नॉट आहे, ती बाहेर काढते. आणखीनही बऱ्याचशा पद्धती आहेत, पण आपली जी नॉट आहे, लेस आहे, ती छोटी आहे म्हणून मी माझ्याकडे सुई धागा होता म्हणून मी पटकन त्याच्यानेच काढून घेतलेला आहे. आता बघा ही जी नॉट आहे तिला आपल्याला मध्ये अटॅच करायची आहे. तर जे बटरफ्लाय फ्लावर आहे त्याला घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जी शिलाईची म्हणजे खालची बाजू आहे त्या बाजूला टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता माझा एवढा पार्ट हा कट होऊन गेलेला आहे, म्हणून कमीच घ्यायची आहे लेससाठीचं फॅब्रिक. आता खालून मी टाका टाकलेला आहे, तो भाग माझ्याकडून रेकॉर्डिंग करताना मिस झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं जे बटरफ्लाय फ्लावर आहे ते इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.